हॅलो मुलांनो, कसे आहात? माझ्या ब्लूमिंग किड्स या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण इयत्ता 5वी बालभारती कविता 17वी पुस्तके याचा अभ्यास करणार आहोत. या कवितेमध्ये आपल्याला पुस्तकांमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, पुस्तके आपल्याला काय काय देतात, पुस्तके आपल्याला कशा प्रकारे मदत करतात याची माहिती दिलेली आहे. पुस्तकात फक्त गाणी गोष्टी नसतात, तर पुस्तकामध्ये सध्या घडणाऱ्या, घडून गेलेल्या, वर्तमानाच्या, भूतकाळातल्या गोष्टींचीही माहिती असते, जी माहिती पुढे जाऊन आपल्याला उपयोगी पडते. पुस्तके यंत्रतंत्राच्या गोष्टी सांगतात. मुलांनो, चांगले जीवन जगण्यासाठी अखंड वाचन केले पाहिजे. अजून तुम्ही लहान आहात, मोठे झालात ना की या गोष्टी तुम्हाला पटतील. वाचाल तर वाचाल. आणि कविता वाचून झाल्यावर आपण त्यांचा स्वाध्याय सोडवूयात. ठीक आहे, चला तर मग सुरू करायचा अभ्यास. मूळ हिंदी कविता आहे. किताबे कवी आहेत सफदर हाशमी. मराठीमध्ये ही कविता दासू वैद्य यांनी अनुवादित केलेली आहे. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे. उत्तर, पुस्तके युगायुगांच्या, वर्तमानाच्या आणि भूतकाळाच्या तसेच माणसांच्या जगाच्या एकेका क्षणाच्या, तसेच जिंकल्याच्या आणि हारल्याच्या, प्रेमाच्या आणि कडवटपणाच्या गोष्टी पुस्तके सांगतात. पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात? उत्तर, पुस्तकांमध्ये युगायुगांच्या गोष्टी आहेत. वर्तमानकाळ आणि भूतकाळातील प्रत्येक क्षणाच्या गोष्टी या पुस्तकात आहेत. हार जीत तसेच प्रेमाच्या, कटुतेच्या गोष्टी या पुस्तकात आहेत. पुस्तकांमध्ये परिकथांबरोबरच रॉकेटचे तंत्र, विज्ञानाचा मंत्र देखील आहे. या सर्व गोष्टी पुस्तकांना मुलांना सांगायच्या आहेत, म्हणून पुस्तके मुलांजवळ राहू इच्छितात. आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला का वाटते? उत्तर, पुस्तकांना नेहमी गोष्टी सांगायच्या असतात. पुस्तकांमधून पाखरे चिवचिवतात. पुस्तकातील अक्षरे सळसळ करतात. पुस्तकातून झरे गुणगुणतात. पुस्तके परिकथा ऐकवतात. रॉकेटचे तंत्र आणि विज्ञानाचा मंत्र हा पुस्तकात आहे. पुस्तकांची दुनिया निराळी आहे. त्याच्यामध्ये ज्ञानाचा खजिना आहे, म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला वाटते. प्रश्न दुसरा, पुस्तके या कवितेतील खालील गोष्टी काय करतात ते लिहा. उदाहरणार्थ, पाखरे चिवचिवतात, आखर सळसळतात, निर्झर गुणगुणतात. प्रश्न तिसरा, कवितेच्या ओळी पूर्ण करा. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या. पुस्तकात पाखरे चिवचिवतात. पुस्तकात आखर सळसळतात. पुस्तकात निर्झर गुणगुणतात. पुस्तकं परिकथा ऐकवतात. प्रश्न चौथा, पुस्तकांचे जग वेगळे असते, याबद्दल शिक्षक पालक मित्रांची चर्चा करा व लिहा. उत्तर, पुस्तकांचे जगच वेगळे असते. या जगात खूप काळापासून घडत आलेल्या गोष्टी सांगितलेल्या असतात. पुस्तके आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगात घेऊन जातात. पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला जगाची, माणसांची माहिती होते. पुस्तकांच्या जगात कधी हसायला येतं तर कधी आश्चर्यचकित व्हायला येतं. अशा प्रकारे पुस्तकांचे हे जग वेगळेच आहे. प्रश्न पाचवा, तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर, पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी पाठ्यपुस्तकं नवीन असताना त्यावर जाड कागदाचे आवरण घालू. पुस्तके काळजीपूर्वक हाताळू. पुस्तके वाचताना ती दुमडून वाचणार नाही. पुस्तकांवर विनाकारण पेन्सिलने किंवा पेनाने काहीही लिहिणार नाही. प्रश्न सहावा, पुस्तक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा. 8 ते 10 वाक्य लिहा. उत्तर, काल संध्याकाळी घाईघाईत पुस्तक दप्तरामध्ये घालताना थोडंसं दुमडलं गेलं आणि दप्तराच्या हुकामध्ये अडकून फाटलं. खेळून आल्यावर जेव्हा मी दप्तर उघडलं तेव्हा फाटलेले पुस्तक बघून मला फार वाईट वाटलं. तेवढ्यात कोणीतरी बोलल्याचा आवाज आला होता. होतं असं कधी कधी. यासाठी गडबड करू नये. कोणती गोष्ट सावकाश आणि विचारपूर्वक करावी. मी इकडे तिकडे पाहिले तर कोणीच नव्हते. हातात पाहिलं तर पुस्तक माझ्याशी बोलत होतं. मला तर खरंच वाटेना. हो, खरंच पुस्तक माझ्याशी बोलत होतं.
पुस्तक म्हणालं, मित्रा, मी तुला जगाचं ज्ञान देतो, जगात घडून गेलेल्या गोष्टींची माहिती देतो, परीकथा सांगून तुझं मनोरंजन करतो, यंत्रतंत्राच्या गोष्टी सांगून तुला हुशार चाणक्य बनवतो. याच पुस्तकांचा अभ्यास करून तू दरवर्षी पास होतोस. पण आज तुझ्या बेजबाबदारपणामुळे माझे एक पान फाटले. ग्रंथ हे गुरु असतात, त्यांना मान देणे सर्वांचं कर्तव्य आहे. इथून पुढे तरी पुस्तकांची म्हणजे आमची नीट काळजी घेशील ना? रागवलास होय? नाही ना? मग हाच बरं आता, असे म्हणून पुस्तकही असू लागले. प्रश्न 7. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात त्याची यादी करा. युद्धकथा, चातुर्यकथा, शौर्यकथा, आत्मकथा, विनोदी कथा, ईसापनीती कथा या कथा मला वाचायला फार आवडतात. विचार करा, छापलेले पुस्तक व ई पुस्तक यापैकी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडेल? का? उत्तर, मला छापलेले पुस्तक वाचायला आवडेल, कारण ते छापील स्वरूपात माझ्या जवळ असेल. ते वाचल्यामुळे माझ्या डोळ्यावर ताण येणार नाही, जो हे ई पुस्तक वाचल्यावर येईल. दुसरा प्रश्न, तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल की ई पुस्तकाच्या मदतीने आणि का? उत्तर, मला शिक्षकांच्या मदतीने शिकवायला आवडेल, कारण शिक्षक शिकवताना त्यांच्या कायिक वाचिक अभिनय बघून त्या गोष्टी पटकन समजतात. धड्यातील एखादा मजकूर, एखादी गोष्ट, एखादे गणित समजून सांगताना शिक्षक अनेक उदाहरणे देऊन त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. करोना सदृश्य परिस्थितीमध्ये ई पुस्तकांच्या मदतीने शिकणे हा एक पर्याय होऊ शकतो, पण मला मात्र शाळेत जाऊन शिक्षकांकडून शिक्षण घेणे जास्त आवडेल. प्रश्न 3. तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे की नाही? का? उत्तर, मोठी माणसे म्हणतात, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. माझे पुस्तक वाचून झाले की मी नक्कीच पुस्तक इतरांना वाचायला देईल आणि घरच्या दिनदर्शिकेवर म्हणजेच कॅलेंडरवर नोंद करून ठेवेल. म्हणजे मी पुस्तक कोणाला दिलं हे माझ्या लक्षात राहील. पुस्तकातून मिळणाऱ्या ज्ञानाचा इतरांना उपयोग व्हावा म्हणून मी पुस्तक नक्की देईन. मुलांनो, हा होता पुस्तके या कवितेचा स्वाध्याय. जर तुम्हाला हा अभ्यास आवडला असेल, माझं चॅनल तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे ब्लूमिंग किड्स. चला तर मग लवकरच भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि हो, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यात बरं का. आता अभ्यासाला लागा. चला, बाय.